स्वागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. जर तुम्ही ही MPSC ची तयारी करताय, डोळ्यांमध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न आहे आणि त्यासाठी जीवाचं रान करताय, पण या प्रवासात एक डोंगर नेहमी आडवा येतो, तो म्हणजे पैशांचा. पुण्या मुंबईत क्लासची लाखो रुपयांची फीस, हॉस्टेलचा खर्च, मेसचे पैसे हे सगळं सामान्य घरातल्या मुला-मुलींना कसं झेपणार? कितीतरी टॅलेंटेड मुलं फक्त पैशांमुळे आपलं स्वप्न विसरून जातात. पण थांबा, जर मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र सरकारचं तुम्हाला MPSCच्या तयारीसाठी पुण्या, नागपूर सारख्या शहरांमध्ये एकदम फ्री कोचिंग देणार आहे आणि इतकंच नाही तर तुमच्या राहण्या-खाण्याचा आणि पुस्तकांचा खर्च निघावा म्हणून दर महिन्याला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करणार आहे, तर विश्वास बसेल का? तर हो, हे खरं आहे. महाराष्ट्र शासनाची 1RT योजना तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आहे. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शासनाच्या 1RT म्हणजेच वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या MPSC मोफत कोचिंग आणि स्टायपंड योजनेबद्दल A to Z माहिती घेणार आहोत. ही योजना काय आहे, कोणासाठी आहे आणि फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो, कोणती कागदपत्र लागतील आणि अर्ज कुठे व कसा करायचा आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळतील. त्यामुळे एक सेकंदही मिस करू नका, कारण ही संधी तुमचं नशीब बदलू शकते. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पहिले समजून घेऊया की 1RT म्हणजे काय. 1RT म्हणजेच वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था ही महाराष्ट्र शासनाची एक संस्था आहे, जी खास करून विमुक्त जाती, VJA, NTB, NTC, NTD, भटक्या जाती विकासासाठी काम करते. या प्रवर्गातील अनेक विद्यार्थी हुशार असूनही फक्त पैशांअभावी किंवा योग्य गायडन्स नसल्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये मागे राहतात. हीच अडचण दूर करण्यासाठी 1RT मार्फत MPSCच्या गट ब आणि गट क सारख्या परीक्षांसाठी एक स्पेशल फ्री ट्रेनिंग योजना राबवली जाते. या योजनेचा उद्देश एकदम सरळ आहे. VJNT या प्रवर्गातील मुलांना बेस्ट कोचिंग आणि फायनान्शियल सपोर्ट देऊन प्रशासनात येण्याची समान संधी द्यायची. सोप्या भाषेत सांगायचं, जर तुमच्या आणि तुमच्या सरकारी नोकरीच्या मध्ये येणारी पैशांची भिंत तोडण्याचं काम ही योजना करते. आता येऊया सगळ्यात भारी मुद्द्यावर की या योजनेतून तुम्हाला नक्की मिळणार काय आहे. हे फायदे ऐकून तुम्हाला नक्कीच थक्क व्हाल. तर सर्वात पहिले म्हणजे पूर्णपणे मोफत कोचिंग. या योजनेत तुमची निवड झाली की तुम्हाला MPSC गट ब आणि गट क, PSI, STI, ASO, टॅक्स असिस्टंट, क्लर्क टायपिस्टच्या तयारीसाठी एकदम मोफत प्रशिक्षण मिळतं. हे प्रशिक्षण नागपूर, पुणे किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये चांगल्या अकॅडमी मार्फत दिलं जातं, ज्याची फी लाखो रुपये असते. ते तुम्हाला 0 रुपयात मिळतं. यात प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा सगळ्या टप्प्यांची तयारी करून घेतली जाते. सोबतच तुम्हाला दरमहा विद्यावेतन म्हणजेच की स्टायपंड सुद्धा मिळतो. हा या योजनेचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. मोफत कोचिंग सोबत तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये हे मिळतात. हे पैसे तुम्हाला तुमच्या हॉस्टेल, जेवण, पुस्तक आणि इतर खर्चांसाठी मिळतात. म्हणजेच तुम्हाला घरच्यांकडे पैसे मागायची किंवा खर्चासाठी पार्ट टाइम जॉब करण्याची गरज नाही. तुम्ही 100% फक्त अभ्यासावरती फोकस करू शकता. प्रशिक्षणाचा कालावधी. हा प्रशिक्षण 6 महिन्यांचं असून तुम्हाला 6 महिने पूर्ण प्रशिक्षण मिळणार आहे आणि 6 महिनेपर्यंत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये असे मिळणार आहेत. तर 6 महिन्याचे तुम्हाला थेट 60,000 रुपये तुम्हाला मिळतील. पण यासाठी एक अट आहे. तुम्ही ज्या क्लासमध्ये ऍडमिशन घेताल तिथे तुम्हाला 75% अटेंडन्स ठेवणे अनिवार्य आहे. तेव्हाच तुम्हाला हे 10,000 रुपये पर मंथ मिळतील. सोबतच तुम्हाला पुस्तकांसाठी वेगळेच पैसे मिळणार आहेत. या स्टायपंड व्यतिरिक्त तुम्हाला पुस्तक, नोट्स आणि इतर अभ्यासाचं साहित्य घेण्यासाठी एक ठराविक रक्कम दिली जाते. मग ती आहे 12,000 रुपये. म्हणजेच हे 6 महिन्यापर्यंत तुम्हाला 10,000 रुपये तर मिळणारच आहेत, पण 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर 6 महिन्याचे पूर्ण एक कंप्लीट 12,000 रुपये जे की तुम्हाला एकच वेळेस मिळणार आहेत, जे की तुम्ही तुमच्या पुस्तक, नोट्स आणि इतर अभ्यासाच्या साहित्यावरती वापरू शकता. थोडक्यात सरकार तुमच्या क्लासची फी, राहण्या-खाण्याचा खर्च आणि पुस्तकांचा खर्च उचलणार. तुम्हाला फक्त एकच काम करायचंय, जीव तोडून अभ्यास करायचा आणि पोस्ट काढायची. तर आता यामध्ये आपण बघूया की कोण अर्ज करू शकतं. तर यामध्ये सर्वात पहिले म्हणजे तुम्ही VJNT या प्रवर्गातील असणे गरजेचं आहे. सोबत तुम्ही रहिवासी महाराष्ट्रामध्ये असणं गरजेचं आहे.
कास्ट कॅटेगरी तुमची व्हीजेएनटी मध्ये असणं गरजेचं आहे. नॉन क्रिमी लेअर, तुमचं नाव नॉन क्रिमी लेअर गटात असणं बंधनकारक आहे. सोबत तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असणं गरजेचं आहे. आणि सोबतच एज लिमिट, एमपीएससी परीक्षेसाठी जी वयोमर्यादा असते साधारणपणे तीच इथेही लागू होते. आणि सोबत तुम्हाला 75% हजेरी म्हणजेच अटेंडन्स ठेवणे अनिवार्य आहे. तर तुम्ही हे एकदा व्यवस्थित वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही. आणि अर्ज करण्यासाठी कागदपत्रे बघूया आपण. सर्वात पहिले आधार कार्ड, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, सोबत पदवी गुणपत्रिका, आणि अनाथ असल्यास अनाथ प्रमाणपत्र, आणि दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र. तर आता म्हणजे की अर्ज कसा करायचा. तर सर्वात पहिले तुम्हाला 1IT या वेबसाईट वरती यायचं आहे. त्यामध्ये नोटीस बोर्ड या ऑप्शन वरती क्लिक करून ऍप्लिकेशन फॉर एमपीएससी ग्रुप बी अँड ग्रुप सी यावरती क्लिक करून तुम्हाला फॉर्म हा व्यवस्थितरित्या भरायचा आहे. तर फॉर्म भरल्यानंतर परीक्षेचे स्वरूप काय असेल ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर हजारो विद्यार्थी यासाठी अप्लाय करत असतात, त्यामुळे एक तुमची परीक्षा होईल. त्यामध्ये तुम्हाला एक कट ऑफ राहील, त्या कट ऑफ वरती तुमचं सिलेक्शन होईल. जे विद्यार्थी परीक्षा पास करतील त्यांना हे सिलेक्शन त्यांचं फायनल होईल. परीक्षामध्ये बुद्धिमत्ता, अंकगणित आणि चालू घडामोडी यांवरती प्रश्न असतात. तर तुम्ही त्या बघून घ्या. आणि एवढं आरक्षण आहे. व्हीजेए साठी 40%, एनटीबी साठी 22.50%, एनटीसी साठी 22.50% आणि एनटीडी साठी 50%. तर एवढे आरक्षण तुम्हाला यामध्ये मिळतं. सोबत काही आरक्षण सुद्धा आहे दिव्यांगांसाठी, महिलांसाठी सुद्धा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण A to Z माहिती याबद्दल सांगितली आहे. तर मित्रांनो, ही एमपीएससी मोफत कोचिंग आणि स्टायपेंड योजनेची सगळ्यात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. काही अटी व शर्ती आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25/6/2026 राहील. त्यामुळे तुम्ही सर्वात पहिले अर्ज हा करून घ्यायचा आहे. आणि काही अटी व शर्ती ह्या तुम्ही वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला कसलाही डाऊट राहणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहिती उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक ठोका. तुमचा एक लाईक आम्हाला असेच भारी व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करतो. आणि हो, ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या ओळखीत मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये जे कोणी एमपीएससीची तयारी करत आहेत त्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करून नक्की पोहोचवा. तुमचा एक शेअर कदाचित कोणाचं करिअर घडू शकतो. या योजनेबद्दल अजून काही शंका असेल तर खाली कमेंट करून नक्की विचारा. आम्ही उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि अधिकारी व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.